ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांसाठी हिताच्या बातम्या झाल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या आहेत. नक्कीच ऐकून तुम्ही खुश होताल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जे काही कर्जमाफी होणार होती त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याचबरोबर जे काही त्यांची बंधनं होती ते हटवण्यात आले आहेत. नवीन बदल आले आहेत. ते कोणकोणते बदल आले आहेत, काय झालेले संपूर्ण माहिती मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर शेतकरी एका चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जे काही कर्जमाफी होणार होती त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी होती की 2 लाखापर्यंत कर्जमाफी व्हावी. पण जे काही शासन होते ते शासन मान्य करीत नव्हतं आणि शासन सांगत होते की फक्त आणि फक्त 50,000पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. तिथून पुढे मर्यादा शेतकऱ्यांना वापस कर्ज भरावे लागणार. पण शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचे आंदोलनं झाले आहेत, जे काही शेतकऱ्यांनी आंदोलनं केल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचे जे काही नवीन निर्णय होते ते शेतकऱ्यांनी सरकार पुढे मांडलेले आहेत आणि सरकारने जे काही निर्णय ते शेतकऱ्यांचे काहीतरी बदल करून शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असे दिलासा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी खुश आहेत. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही माहिती पोहोचली नसेल की ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज आहे आणि त्यांच्या हे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करायचे होते पण 50,000पर्यंत होत होते, त्यांना आता दिलासा भेटलेला आहे की 2 लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकते. कारण की आजच सांगण्यात आलं की हे कर्जमाफीचे जे काही हे होते ते होणार आहे. म्हणजे की 50,000चे होते ते जी मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेण्यात आलेला आहे त्याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. कारण की इतर शेतकरी पण जे काही नवीन होते पण त्यांना मिळालेला नव्हता लाभ, त्या शेतकऱ्यांना मिळेल का नाही सांगता येणार नाही. पण सरकारने एक अट मांडण्यात आलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, तिथून मागचे कर्जमाफ झालेले आहे त्यांनाच इथून पुढचं कर्जमाफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही ते पण कळणार आहे आणि लवकरात लवकर प्रत्येक गावाची ग्रामपंचायतमध्ये यादी येणार आहे कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे पण चेक करायचं आहे. कारण की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ही कर्जमाफीमध्ये तुमचं जे काही यादी आहे ती तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या मोबाईल व्हॉट्सअपमध्ये किंवा कुठेही तुम्हाला पाहायला मिळू शकते तुमच्या ग्रामपंचायत ग्रुपमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, ही यादी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळणार आहे की तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही. अशा प्रकारची माहिती होती. मित्रांना पाहुण्यांना शेअर करा आणि ही कर्जमाफीसाठी खूप मोठा निर्णय आहे जे की सरकारने घेण्यात आलेला आहे. इतर माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.